श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी अमृता भंडारी. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत एकादशीच्या दिवशी केला जाणारा एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय, जो मनापासून केला तर हळूहळू आयुष्याची दिशा बदलू शकतो. मंडळी, एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, तर एकादशी म्हणजे मन शुद्ध करण्याचा दिवस, विचार शांत करण्याचा दिवस आणि श्रीहरीशी नातं जोडण्याचा दिवस. पुराणात सांगितलं आहे, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू फार जवळ असतात. या दिवशी थोडंसं जरी मनापासून केलं तरी त्याचं फळ मोठ्या पुण्यासारखं मिळतं. घरात सतत तणाव, पैसा येतो पण टिकत नाही, नवरा बायकोत समज नसते, मुलं ऐकत नाहीत, मन कायम अस्वस्थ राहतं. अशा वेळी आपण देवाला फक्त एकच प्रश्न विचारतो, माझंच असं का? एकादशी याचं प्रश्नाचं उत्तर देते. कोणत्याही एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो शांत वेळेत करायचा उपाय हा आहे. लागणारे साहित्य असे आहेत: विठ्ठलाचा फोटो किंवा श्री विष्णूंचा फोटो, तुपाचा दिवा, तुळशीची पाने, पाणी, साखर किंवा गूळ. मनात श्रद्धा असावी. तयारी करायची कशी? तर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, घरात थोडी शांतता ठेवा, श्रीहरींच्या पुढे म्हणजे आपण जिथं फोटो ठेवणार आहे त्याच्या पुढे दिवा लावताना एवढंच म्हणा, श्रीहरी, आज मी एकादशीच्या दिवशी तुमच्या चरणी आलो आहे. श्री विष्णूंना तुळशीचं एक पान अर्पण करा. तुळस अर्पण करताना म्हणा, ज्या तुळशीला तुम्ही प्रिय आहात तिच्या साक्षीने माझी प्रार्थना स्वीकार करा. डोळे बंद करून 11 वेळा हळू आवाजात म्हणा, श्रीहरी, माझ्या आयुष्यात जे अडलं आहे ते तुमच्या इच्छेने सुटू दे. हे वाक्य तुम्ही मनापासून म्हणा. अनेक जण म्हणतात, उपवास जमत नाही, मग उपाय करायचा का? ऐका, भगवान विष्णू भुकेपेक्षा भाव पाहतात. जर उपवासात शक्य नसेल, सात्विक अन्न खा, कांदा लसूण टाळा, मन स्वच्छ ठेवा, इतकं पुरेसं आहे. खोटं बोलणं, वादविवाद, शिवीगाळ, कोणाचं मन दुखवणं, कारण एकादशीच्या दिवशी शब्दालाही पुण्य लागतं. जर शक्य असेल तर एकादशीपासून पुढचे 21 दिवसापर्यंत एकदा एवढंच म्हणा, श्रीहरी, माझं सर्व काही जाणतात. हा जप मनातील भीती कमी करतो आणि निर्णय क्षमता वाढवतो. महिलांसाठी एकादशी तुला स्वतःसाठी देवाशी जोडते. त्या दिवशी थोडा वेळ फक्त स्वतःसाठी काढ. देव कधी दूर नसतो, आपण थोडं थांबून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. एकादशी तीच संधी देते. आज नाही तर पुढची एकादशी हा उपाय नक्की करा. श्री हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? नक्की कमेंट करून सांगा. आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांचीही काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.